राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे ना, काल रात्री 9:30 वाजेपासून पाऊस चालू आहे, अजून पण थांबना। बुरबुर बुरबुर लावली। आता मला वाटतं दिवसभर थांबतो का नाही, कारण की बघा आता पिंपळाकडून किती मोठं आबळ भरलंय, एकदम काळं भांगार आणि सगळं काळं भांगार झालंय। परत आहे बघा, इकडे सगळं आबळ गेलं होतं बरं का, ते सगळं पळून गेलं वाऱ्याने तिकडं। आता सगळं आलंय बघ, कसं येऊ राहिलंय काळं आबळ आहे। इतक्या फास्ट येऊ राहिले ना, कॅमेऱ्यात असं नॉर्मल कॅप्चर होऊ राहिलं, नाही तर टाइम लॅप्स लावा लागतो। आता नॉर्मल कॅप्चर होऊ राहिलंय बघा, कसं पुढं 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 सरकू राहिले ढग। आता वारं नव्हतं, थोडं उगं वारं वाढत होतं, आता आहे ना फुल वारं व्हायला लागलंय बघा झाडं। ते पिंपळाच्या तिकडून ना फुल आबळ भरलेलं आहे, हे सगळं आबळ आहे ना इकडं आलंय। आता तिथं आता काहीच नव्हतं बरं का, नॉर्मली उगं काहीतरी होतं, पांढरं पांढरं दिसत होतं, आता पूर्ण काळं भांगार दिसायला लागलं परत। आता माझ्या मते आज काही दिवसभर पाऊस थांबतच नाही, काय माहिती आता बघ ना। आपलं काय होतंय, या इथून आहे ना गच्चीवरून इथं पाणी साचलं का, इथं पाझरत असतं पाणी, नेमकी नाही याच्या खालीच कांदा आहे। मला ते आता खाली जाऊन बघावं लागेल। एक तर नाही दोन दिवस भिजलं का हे पूर्ण लगे पाणी झिरपायला चालू होतं पुढच्या बाजूने। इथं खाली काही नाही होत, कारण की ना इथं 6 इंचाचा आहे स्लॅब, आणि ते पुढं आहे ना 4 इंचाचा स्लॅब आहे, आणि ते बी सरळ असं म्हणजे कमजोर झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथून पाणी टपकत असतं। ते बघावं लागेल मला आता, नाही तर आहे ना कांद्यात पाणी गेलं झालं मग खाल्लं मग बाबा। ते कांद्याच्या पाण्याचं बघावं लागेल ना आपल्याला। आता इथं झिरपायला चालू आहे ना पाणी, हे बघा इथून पाणी व्हायला बी लागलं बघा, इथं पाणी व्हायला लागलं मम्मी, बघ इथून झिरकायला लागेल पाण्यात, इथं सगळं खाली पडन इथं हळूहळू। ते काहीतरी करावं लागेल ना आता आपल्याला, नाही तर सगळं। मग आता रात्रभर पाऊस चालू आहे, अजून एक दिवस जर पूर्ण पाऊस झाला ना, लगेच पाणी टप 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 गाळायला लागेल तिथं, ते करावं लागेल। नाही सगळे कांद्यात पाणी होईल बाबा, त्याचं वारं सुटलंय आता, सगळं काळं भंगार आबळ इकडं आलंय। आता चाललं पुढं, काय माहिती बाबा काय होतंय। वारं वावतं ना, शांत पाऊस आहे ना, एक कधी आल्याला परवडतोय, असं बारीक 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 म्हणलं का कल्याणच होतं। मग कवर चालत होते, वापसात होणारच नाही 3-4 दिवस। आता मी तर म्हणतोय आपणच रोटा घेऊन आपलाच मारावं, काय माहिती वरच्या वावरात आता, नाही ते ना मोठा रोटा आणून फक्त आपल्या ना पिंपळाचे वावर आहे तिथं मारावं। खालच्या वावरची विहिरीच आहे ना, ते जरा सोडूनच द्यावं, कारण की आहे ना खालच्या वावरात आहे ना चिखलाची माती आहे, इकडे वरती मुरुम असल्यामुळं काय टेन्शन नाही। पण आता काय माहिती बाबा हे वापराचं काय आहे, कारण की आता 7 जूनला आपल्याला कपाशी पण लावायची, कपाशीचं बी पण आणायचं राहिलं, अजून खतबीत सगळं आणून ठेवावं लागेल। पण आधी वावर तर तयार होऊन द्या, वावरच तयार व्हायला पाऊस सुटून नाही ना, तिथनंच येतोय वापस, आणि त्यात वारं सुटलंय आता जोरात येतो काय माहिती बाबा। एवढं विशेष म्हणजे लाईट नाही गेली भो रात्रभर, एक विशेष गोष्ट झाली, लाईट नाही गेली। माझ्या ट्रॉलीची हालत काय झाली काय माहिती बाबा, आता पुरं प्लायवूड फुगलं काय माहितीच, त्याच्यात पाणी जाऊन प्लायवूड फुगन, आत लावायला जागा नाही येईल कुठं। आता जेवढं फुगन तेवढं परत वाळण चट, काय करता मग त्याला तरी आता। अरे हो रात्रानी पडली बाबा, इथून घसरली। हे झाड पण फुटलंय, आता पाणी आहे त्याला भेटलं तर, उन्हाळ्यात पाणीच नव्हतं भेटत, आता लय भारी फुटलं। काय पाणी प्यायला येतात काय समुद्रात? काय म्हणली आजी म्हणतात एवढं जड वज घेऊन कसं पळत आबा। हा किती मोठं असतं ते। चला उठ प्रज्ञेश ते अजून झोपलेले बाबांनी त्याच्या कानापाशी गाणे लावले तरी गडी उठला नाही। अरे रात्री 9:30 वाजेपासून पाऊस चालू आहे, अजून पाऊस थांबना, उठ। सांग बोला ना, नाही ना बारीक चालू आहे अजून। तर वारं काय सुटलंय बाबा, इथं वाढायला लागला बा पाऊस। 2 दिवस महाराष्ट्रात हा ना, शक्यता कोंबड्या नको सोडायला मग आज। सोडू का, पाऊस गेल्यावर सोडू ना। अरे बापरे, इकडून खरं वारं सुटलंय बापरे। वारं फिरतं वारं आहे, असं एक ठिकाणी वारं नाही, असं फिरतंय वारं।
कधी इकडं होतंय, कधी असं येतंय, कधी असं जातंय. चला आता कधी वापसा होतोय तो बाबा. थोडा पाऊस उघडलाय आता, गवत घेतोय करून आता काढून घेतो थोडं. आणि त्यांचा दिवसभराचा एकदा दिवस परत पाऊस येतो का नाही त्याचा काय भरोसा नाही आहे, त्याच्यामुळे म्हणलं घेतो काढून. चला भाऊ मस्त राहिलंय गवत अजूक, इकडं नवीन फुटायला बी लागलं. गवताचं काही टेन्शन नाही आहे, फक्त पाऊस नाही आला पाहिजे. आता याची खारुताई त्या बघा ती वरती शेंड्याला, ते पक्षाच्या खाली ते सापावन दिसतंय ना ते तिथं. हो भाऊ काय वर गेली ती. चला आता अख्खी ही लाईन झाली. आता उद्यापासून आहे ना इकडची काढायची होती, पण बाप म्हणते ते आंब्या खालचं काढायचं, कारण की आंबा बी उतरायचा आहे तेव्हा. चला एवढं टाकू लागा मला, घेतो मी ओढून. आता इथं सायकल आणून आहे ना हे सगळं गवत तिकडे हे केलंय. आता गौरी मध्ये अडवणी करून राहिली खायला टाकायसाठी. तिकडे जाय, तिकडे जाय, इकडे नको अडवणी करू मला. जाय पण मला आहे ना आता इथं पाणीच लय झालं इथं. तिला कुठं इथं टाकाव पण पाऊस येतोय. आत टाकावं तर आत सगळं धिंगाणात झालाय, इकडं टाकावं तर इकडं भिजन. बघू आता थोड्या वेळाने कुठं टाकायचं नाही. ऐक नाही गौरी, राजहंस गेले पावायला कोंबड्या खा. मम्मी अय प्रज्ञेश मला बाजरी दे बरं, कोंबड्याला टाकतो मी. कोंबड्याला बाजरीच मी टाकली, दे लवकर. काय गौरी तुला नाही टाकली मी, तुला नाही टाकलं मी. सरक तू तिथून, तिथून सरक. हो तिकडं, तिकडे जाय, पळ पळ तिकडं. हे थोडं जास्त घ्या मग तिकडे टाकतो त्यांना नाश्त्याला. एक नाही नाश्ता करशील का गौरी? हा घ्या तेवढं गव्हाण घ्या. चल गौरी, गौरीने घेतला आता. इथलची सगळी आणली बुधवारी त्यांनी, बाकरी कोंबड्यांनी. चपळ खाय जरा रे खा. शेळ्या सोडतो आता, शेळ्या त्यात कोंडल्या होत्या मी. चला 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 हिर. कशा आहेत पाण्यात, पाण्यात पाय सुद्धा ठेवीत नाही शेळ्या बघा. हिर हिर. सगळे ज्वारीच्या मागं लागले, तिकडे टाकले खायला. टाक खा ना, यांना काय झालं. बोला बोलो. आज आंबे ठेवले नाही तर घरी गिराय घेऊन राहिले भाऊ आंब्याला. आत्ता मोजून दिले तिथं. मम्मी आज ठेवले नाही तर घरी येऊ राहिले गिराईक. मी गेलो सांभाळता का तुम्ही? मी संगमनेरला गेलो सोमवारी, सांभाळशील का प्रज्ञेश? माझ्यासोबत काय आले तर भाऊ बाबा आले लांब येते, ते काय जवळ नाही आहे. मी म्हणतो हा असले थोडेफार ठेवू का? थोडे तुझे 4 वाजता ठेवू दादा. 4 वाजता. किती वाजले आता बघ बरं. 2 वाजता. उद्या नाही विकणार बाजार आज. 4 वाजता ठेवू. आजी थोडे काढा ना अजून ठेवू आपण आंबे. नाही म्हणते आजी. धरा मग धरा धरा. जाय का पडलू, मी टेबल बिबल तयारी करतो. मी तयारी करतो, तू येतो. बरं चल. बरं बरं बरं. पप्पा काय म्हणते त्याच्यावर, पप्पा काय म्हणते त्याच्यावर. चला आता आंबे ठेवले तिथं विकायला. आता आहे ना आपल्याला एक आंबा उतरवायचा आहे, तेच उतरून घेतो. मम्मी ते लक्ष दे त्यांचं वर इथं. प्रज्ञेश चल. चला येतं येतं. इथून लक्ष दे बरं का मम्मी, तूच झाल्यावर. नाही थोड्या वेळाने तुम्ही जाऊन बसा आजी, आम्ही आंबा उतरितो. हां चल रे, चल 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 उठ. आंबा उतरून घ्यायचा यो मधला,
याला काही यावेळेस नाही, याला पुढच्या वेळेसला येते. आणि ना तेवढं उतरून झालं का मग आडी घालून ठेव, कारण की ही आडी संपली का दुसरी आडी लगे विकायला होईल. आता आहे ना फक्त गच पण इथं थोडं, फक्त काय नाही टेन्शन. खालचे घेऊ बाटल्याने काढून, मग वरचे झाडावरच जावं लागेल. वरच्याला मस्त पिकलेले आहेत ना, बघा ना काय भारी येऊ. चला काढू येऊ. चला आंबा उतरीतच होतो तेव्हा पाऊस चालू झालाय. पण आहे ना तो आंबा लईच भारी. हवा कैरी कशी आहे त्याची, हे बघा एकदम कलरची कैरी आहे. आणि आहे ना अर्धा किलोची एक कैरी आहे. अहो सगळी साईज तीची. आता आहे ना आडी घाल राहिलो, रगणेश तिकडे घालतो. 2-3 तास झालेत, पाऊस काय अजून थांबा ना, नुसता पाऊसच चालू आहे. एकदम बुरबुर नाही बरं का, बुरबुरपेक्षा मोठा आहे, पण सकाळपेक्षा लय जास्त पाऊस आहे. गाडी मला आत घ्यायची होती, त्याला गाडी आत घेतो मी आता. काय आबळ, सगळं काळं भांगार आबळ जे आलं होतं ना आत्ता म्हणजे 2-3 तास आधी आंबे उतरीत होता वा, ते सगळं आता पांढरं पडलं. इतका पाऊस पडलाय खाली, सगळं पार पाणीच झालंय. याच्यात दिसतोय का नाही पाऊस, पण बघा पाऊस अचानक वाढला यो. खाली घ्या. आज दिवसभर धिंगा नाही भाऊ. हा घे खाली घे, दिवसभर पाऊस आहे आज. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाबा, टाटा बाबा, आजी टाटा. सबस्क्राईब.